ड्यू डेट बघा 7/9/2023 म्हणजे 3 वर्ष झालं. 3 वर्ष जर याकडे लक्ष नसेल शाळेचं तर सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आज जर शाळेमध्ये आग लागली तर हे कशासाठी वापरतात? तर ह्या एक वर्ग आपण तयार करू शकतो. हे आपल्याला ओपन होत नाही मॅडम. हे लहान मुलांना कसं ओपन होणार सांगा आम्हाला. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सध्या मुंबईच्या एका महापालिकेच्या शाळेमध्ये आहोत. या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने CJPच्या माध्यमातून स्कूल ठीक करो अभियान सुरू आहे हे आपण पाहतोय. आपण त्याच्या माध्यमातून इथे एका शाळेसंदर्भात डेटा जो आहे तो रेकॉर्ड केला जातो. ह्या डेटामध्ये नेमकं काय काय आहे हे प्रणय तू सांगू शकशील? नक्की आमचं बेसिक सुविधा बघा कसे आहे. आम्ही असंच हवेवरती उडून आम्ही शाळेत आलो नाही आहे. फक्त शाळेमध्ये आम्ही काय ॲम्युनिटीज आहेत आणि मुलांना काय सुखसुविधा मिळते, जसं काय पाण्याची सुविधा, हायजीनची सुविधा, टीचर आहेत का नाही आहेत, अजून बरेचसे असे प्रश्न आहेत ज्याच्यासाठी आपण बघतोय की फॅन आहे, इकडे तुम्ही क्लासरूम बघताय तर तिकडे पुन्हा कबाडा भरलेला आहे. तर या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही या शाळेत आलेलो आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या शाळेला प्लेग्राऊंड नाही. अगर मुलं फिजिकली फिट नसतील तर शिक्षण कसे घेतील हा एक मोठा प्रश्न आहे. कारण का देशाला अगर आम्हाला नॅशनल अवॉर्ड्स पाहिजे स्पोर्ट्सच्या माध्यमातून, स्पोर्ट्स फक्त क्रिकेट नाही तर अनेक स्पोर्ट्स आहेत, तर त्याच्यासाठी मुलांना ग्राउंडच नाही आहे अशी मुलांची मागणी आहे. त्याच्याहून दुसरी गोष्ट एवढी कळालेली आहे काय, पर क्लासरूममध्ये 3 स्टँडर्ड्स बसवले जातात, पहिली, दुसरी आणि तिसरी. आणि जेव्हा आपण 4th नंतर जे स्टँडर्ड्स आहेत प्रायमरीवरून सेकंडरीवरती येतो तर मुलांची जी कॅपॅसिटी आहे ते 70 स्टुडंट्स आहे आणि आपल्याला इथे बेंचेस फक्त 25 बेंचेस दिलेले आहे. तर पर बेंच आपल्याला 3 स्टुडंट शेअरिंग करावं लागते. ते आपण 2026मध्ये आपण लहान होतो तेव्हा आपल्याला मुंबईत पण मुंबईसारखे आणि मुंबईत हे आणि कुलाबा मेट्रोपॉलिटन सिटी आणि मेट्रोपॉलिटन टाउनमध्ये आहे. इथून मंत्रालय 2 किलोमीटर फार सिटी धोरण राबवलं जातं. हो, इकडे आपण 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती मंत्रालय आहे. एका बेंचवरती 3 स्टुडंट्सला शेअर करावं लागतं. एक लॅपटॉप 5 स्टुडंट्सला शेअर करावं लागतं कोडिंगसाठी. आता कोडिंगसारखा जसा विषय आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज नसणार तोपर्यंत मुलं ॲप डेव्हलपमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट नाही करू शकणार. तर एक खूप मोठा प्रश्न आहे की ॲटलिस्ट तुम्ही 1 लॅपटॉप 2 मुलांमध्ये शेअर करा किंवा प्रत्येक मुलाला तरी लॅपटॉप मिळाला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. आणि बेंच सर्वात महत्त्वाचं आहे की पर बेंचवरती 2 स्टुडंट बसणं गरजेचं आहे. आणि असं नाही की ते बेंच म्हणजे बेंच दिलेलं आहे तिथे नीट बसण्याची सुविधा असली पाहिजे की स्टुडंटला पुढे जाऊन ते पाठीला त्रास नाही झाला पाहिजे. असं सगळं निदर्शनात आले की खाली नर्सरीची मुलं 40 मुलं आहेत ते पॅसेजमध्ये बसत आहेत. आता जे फायरचे जे काही आपले हे असतात इन्स्ट्रुमेंट ते एक्सपायर झालेले आहेत. हे बघा, हे लोकल कंपनीचे चॉकलेट आहेत आणि ते नियर बाय एक्सपायरी आहेत, ते वाटप नाही झाले. तर हे नियर बाय एक्सपायरी आहेत. तुम्ही जर बघायला गेलो कपड्याचे असे पडलेले आहेत, हे वाटप नाही केलेले. मुलांना काही कपडे नाही तर शूजचं पण तसंच आहे. बघा शूज हे शूजचं मुलांना नवीन नाही का दुसऱ्या लोकल कंपनीचे शूज आहेत पण इथं पडून असून सुद्धा मुलांना हे शूज वाटत नाही. ड्रेस तर तसंच आहे. म्हणजे काय चाललंय काय हे आपलं जनतेचा पैसा असा जर वाया जात असेल आणि गरिबांच्या लेकरांना जर शिक्षणच घेऊ द्यायचं नसेल असं तुमचं धोरण आहे का? मुंबईसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठी जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेची जर अशी दुर्व्यवस्था असेल तर जिल्हा परिषदची काय अवस्था असेल हा प्रश्न आहे. एक प्रश्न आहे की आपण हे सगळं टेंडरिंग मार्फत होतं. तर टेंडरिंग मार्फत मध्ये जेव्हा लोएस्ट बिडिंगवरती येतात तेव्हा लोएस्ट क्वालिटीज होणार. तर ह्या गोष्टीवरती सरकारने लक्ष दिलं पाहिजे. लोएस्ट बिडिंगच्या चक्करमध्ये मुलांना क्वालिटी एज्युकेशन आणि क्वालिटी प्रोटीन आणि क्वालिटी फिजिकल ॲक्टिव्हिटीज भेटत आहेत का नाही. आता या मला म्हणजे तुम्ही काय काय रेकॉर्डवरती आणता हे जरा स्पष्ट करून म्हणजे मला डिटेलमध्ये सांगू शकशील जर तू सांगू शकशील? बघा, आता मूलभूत जे सिक्युरिटीज आहेत जसे काही टॉयलेट आहेत, पाणी आहे, अजून मिड डे मील आहे, तुम्हाला युनिफॉर्म भेटतं आहे का नाही भेटतं आहे की अजून तुमचे टीचर्स क्वालिफाईड आहेत का नाही, टीचर्स रेग्युलरली अटेंडन्स दाखवत आहेत का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही त्यांच्याशी जाब विचारतो आहे. आणि इथून तुम्ही कसे फॅसिलिटीज आहे तुमचे लॉजिस्टिक्सचे, ट्रान्सपोर्टचे, की मुलं कसे पायी चालत येत आहेत का, त्यांना BSTची बस ॲलोकेट केलेली आहे का, हे सगळे प्रश्न आहेत जे आम्ही विचारतोय. मग आता नेमकं हा अभियान जो आहे तो फक्त मुंबई अंतर्गत चालू राहणार आहे की
जिल्ह्यामध्ये आता पालघर आहे, जव्हार आहे, मोखाडा, वाडा ह्या बाजूला देखील शाळा आहेत आणि त्यांच्या देखील म्हणजे मुंबईची जर ही अवस्था असेल तर तिथे काय आता हेच म्हणाले, मग तिकडे पण जाणार आहे बघा, का? हे जे धोरण आहे पूर्ण भारतभर जाणार आणि प्रत्येक सरकारी शाळेमध्ये होणार, भले ती जिल्हा परिषद असो या BMC स्कूल असो आणि अन्य स्कूल असो जे गव्हर्नमेंट रिलेटेड आहे. कारण का आपण कर भरतो आणि आम्ही प्रश्न विचारणार की मुलांना क्वालिटी एज्युकेशन भेटतं का. तुम्ही फ्री धोरणचं आम्ही म्हणजे तुम्ही फ्री एज्युकेशन धोरण चालवतात, पण त्या फ्रीच्या चक्करमध्ये क्वालिटी तुम्हाला भेटतं का नाही हे आम्ही प्रश्न विचारणार आहे. कारण का जनतेचा पैसा आहे हा. या ठिकाणी CJPचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते. पाहणी झालेली आहे, पाहणीमध्ये नेमकं काय आढळून आलेलं आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतंय. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.